टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुक्षे जांभूलपाड़ा में श्री बालाराम मंगल्या पारधी, सौभाग्यवती श्वेता बालाराम पारधी, श्री महेंद्र बालाराम पारधी, सौभाग्यवती जाला महेंद्र पारधी, कुमार सोपन बालाराम पारधी, शर्वरी नितिन वागल, कुमार प्राची महेंद्र पारधी, कुमार नच महेंद्र पारधी के घर पे जो नया घर बन करके तैयार हुआ है, उसके लिए वास्तु शांति समारंभ व श्री सत्यनारायण महाराज का पूजा का कार्यक्रम का आयोजन किया गया था। हम आपको बता दें कि वारकरी संप्रदाय आमने लोनाड परिसर व ग्रामस्थ मंडल जांभूलपाड़ा खांडवल विठल रखुमाई हरिपाठ मंडल आमने के तरफ से सामुदायिक हरिपाठ हुआ। तो वहीं पे 7 से 9 बजे तक कीर्तन भागवताचार्य श्री ह भ प ज्ञानेश्वर जी महाराज जलेकर यांचे सुश्रय कीर्तन का आयोजन हुआ, जो बहुत ही सुंदरतापूर्वक उन्होंने प्रवचन किया, जहाँ पे लोग सुनकर के उन्हें मंत्र मुग्ध हो चुके थे। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य, जो ग्रामीण के कोने कोने से मान्यवर आए हुए थे और महेंद्र बालाराम पारधी साहब को शुभकामनाएं भी दे रहे थे। तो आए हुए सभी मेहमानों के लिए भोजन का भी व्यवस्था किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। समोर घेतलं निश्चितने पावसाळा सुरू झाला। जून जुलै महिना, पहिला पाऊस पडला, दुसरा पाऊस पडला, असल्या स्ट्रीट लाईट गावामध्ये लागतात आणि त्या स्ट्रीट लाईट समोर हजारो पाकड्या जन्माला येतात। त्या किती वर्ष टिकतात? चिठ्ठी दिलं होतं, मी येणार होतो, मंत्रिमहोदयांचा दौरा लागला, मला येणं शक्य नाही, कार्यक्रम आटपून घ्या। 3000 लोकांचा स्वयंपाक केलाय आणि जावई आले नाही। सगळी लोक बस स्टँडवर मंडपात आली, एकदम टेन्शन मध्ये बसलेले सगळे मंडपातले लोक। टाचणी पडेल तर आवाज येईल, एकाचाही चेहरा प्रसन्न, सगळे एकदम टेन्शन मध्ये बसलेले। आता तुम्ही कसे बसलेले? असेच। त्यांना टेन्शन होतं जेवण भेटेल का नाही, आणि तुम्हालाही टेन्शन आहे हा थांबेल का नाही, तुम्हाला ते काही टेन्शन नाही। एक म्हातारे आजोबा जवळ गेले, जावई येणार होते, जावई आले नाही। 3000 लोकांचा स्वयंपाक तयार आहे, हितकांना वाया जाऊन उपयोग नाही। बसवायची का पंगत? बसवा। आता काय लोक जेवायला बसली, लोक एकदम थाटात जेवण करतायत आणि सासरेभाऊ पंक्तीतून फिरताना एकच वाक्य बोलतायत, एवढं सगळं केलं। तुमच्या ध्यानात मी काय बोलतोय? काय केलं? एवढं सगळं केलं आणि ध्यानात आहे ना? कशावर? वाया गेलं। नाही तर मला म्हणावं लागेल, इतकं सगळं बोललो। सासरे म्हणले एवढं सगळं वाया गेलं, एवढं सगळं केलं, वाया गेलं, इतकं केलं, वाया गेलं। एक जण म्हटले कुठं वाया गेलं? खाल्लं ना कोणीतरी। किती लोक जेवले? 3000। किती जेवले नाही? एकच। मग 3000 लोक जेवले आणि एक जावई जेवले नाही, तरी सासरेबा जेवण वाया गेलं असं म्हणतात का? कारण नेमकं त्या 3000 लोकांना ज्याच्यामुळे जेवण भेटणार होतं तो जेवला नाही, म्हणून ते जेवण जसं वाया गेलं, तसं करोडोची प्रॉपर्टी कमवली, ज्याच्यासाठी दिलं होतं त्याचं चिंतन केलं नाही तर हे सुद्धा वाया गेलं। की देवाचा नाम फार जबाबदारीने बोलतो, परमार्थात नामोच्चार झाला नाही तर चालेल, परमार्थात नामचिंतन झालं नाही तर चालेल, परमार्थात नामस्मरण झालं पाहिजे। कब की आई? खाना खाने चले गए।
अपना काम कर लिया येतो बघा अंदर येतो नम अधिक अज इट इक्वल टू नमाज. नम म्हणजे नमस्कार, अ म्हणजे नाही, ज म्हणजे जा म्हणजे जायते. आत्मनी पदाचा प्रथम गणाचा धातू. जायते म्हणजे उत्पन्न करणे. जो स्वतः उत्पन्न होत नाही पण उत्पन्न झालेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याला जिवंत ठेवण्याचं काम करतो, अशा देवाला नमस्कार करण्याकरता जी केल्या जाते तिला म्हणतात नमाज. शब्दाला ताकद आहे प्रत्येक शब्दामध्ये. आता तुम्ही इथे इकडे एवढ्या स्त्रिया बसल्या, तुम्हाला मराठीत काय महिला का म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. असं आहे का ते? महिला म्हणजे काय? म्हणजे पृथ्वी. हिला म्हणजे सरस्वती. या पृथ्वीवर आम्ही सगळे जन्माला आलो तेव्हा सरस्वतीच्या रूपाने जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान आपल्याला ज्या माऊलीने दिलं तिला म्हणतात महिला. जन्माला आल्यावर आपल्याला पहिलं ज्ञान कोणी दिलं? आईने दिलं. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. त्या इथल्या देवाची संघासनी शयनी अखंड त्याचे संगत म्हणजे त्याचं आसनावर असताना त्याचं चिंतन, शयनी असताना त्याचं गोविंद आसनी संघ आसनी अखंड तो संगतीत राहिला पाहिजे. मग इथला देव इथं येणं करता पाहिजे की नाही? हा सगळीकडे दुष्काळ, सगळीकडे लोक पिण्याच्या मग भटकताय आणि एकाचा 5 एकरचा प्लॉट अतिशय हिरवा आहे. तुझं भाव कसं शक्य आहे? कुठं बोर केलाय? वा बोर केलाय. खांदेभार माझ्या पोटी भोग तुमच्या. का हे शरीर कायम स्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. हे शरीर कायम स्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वय आज 50 वर्ष आहे त्यांना विचारा 25 मध्ये शरीर कसं होतं. ज्यांचं वय आज 75 आहे त्यांना विचारा 50 मध्ये कसं होतं. शरीर कधीच कायम स्वरूपी कोणाला साथ देत नाही. खास करून आपल्या कोकणामध्ये महिला वर्ग गजरा घेतात की नाही? गजरा घेतात की नाही? गजरा उजव्या पायात बांधतात का डाव्या? गजरा उजव्या का डाव्या? तुम्ही सांग, गजरा उजव्या पायात का डाव्या पायात? नाही कुठं? डोक्यात. पण डोक्यात हा गजरा किती वर्ष, किती महिने, किती दिवस, किती तास, त्याला कालमापन नाही. कालमापन नाही. जोपर्यंत त्या फुलांमध्ये टवटवीतपणा आहे आणि त्याचा सुगंध आहे तोपर्यंत तो गजरा त्या महिलेच्या डोक्यात आहे. वाक्य नीट आहे का माणसं? जोपर्यंत त्या गजऱ्याच्या फुलांमध्ये टवटवीतपणा आहे आणि त्याच्या फुलांमध्ये सुगंध आहे तोपर्यंत तो गजरा डोक्यात आहे. टवटवीतपणा सुगंध संपला की डोक्यातला गजरा पायाखाली येताना त्या महिलेला दया येते. डोक्यातला गजरा पायाखाली येताना दया येते का? नाही. तुमचं माझं गणित असंच आहे. जोपर्यंत तारुण्याचा टवटवीतपणा आणि पैसा कमवण्याचा सुगंध आहे तोपर्यंतच आम्ही पत्नीच्या मुलाच्या डोक्यात आहोत. एकदा तारुण्याचा टवटवीतपणा संपला आणि पैसा कमवण्याचा सुगंध संपला की त्याच फुलाला म्हातारपणी पायाखाली आणताना घरातले लोक विचार करत नाही. आणि परिपक्व प्रमाणे परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्यात शेवटी देह. शरीर कधीच कोणाला कायमस्वरूपी साथ देत नाही.
तुमच्या घरात 1 कोटी रुपये मग तुम्ही कमवत नसाल तर शिल्लक पैसा आयुष्यभर कधीच पुरत नाही. 2, तुम्ही गरीब असाल तर या गावात तुमचा कोणीच विरोध करणार नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढतील. 4, आणि वाढलेले विरोधक तुमच्या जवळचे राहतील. 5, एक्सपिरियन्स फास्ट टीचर. Yeah.